त्यावेळी शिवसेना म्हणजे अग्रेसिव्ह संघटना म्हणून बघितलं जायचं आणि गजानन बाबर त्याचे नेते म्हणजे गजानन बाबर किती अग्रेसिव्ह असले पाहिजे आम्हाला वाटायचं, पण आम्ही त्यांना भेटत ते शांत असायचं. तर त्या वयात ते कळायचं नाही की बाबा हे शांत आहे, आम्हाला ते का नाही चिडत आहे. परंतु मी सांगतो मी त्यांच्यावर इतके वर्ष काम केलं, 25-27 वर्ष काम केलं, मी त्या माणसाला कधीच चिडलेलं पाहिलं नाही. ते खासदार झाल्यानंतर मला प्रसंग आठवतो, आम्ही दोघं दिल्लीला गेलो, पहिलाच म्हणजे पहिलीच ट्रिप, आणि खासदार म्हणून तिथे गेलो आणि तिथं आता त्यांना घर बघायचंय, पीए निवडायचं आहे, बाकी तिथलं सोपस्कर पूर्ण करायचे, ते सगळं केले. आणि मला एक ऐकून माहिती होतं खासदारांना प्रोटोकॉल एअरपोर्टला बरं असतो, बरोबर, म्हणून आम्ही एअरपोर्टला रिटर्न गेलो आणि एअरपोर्टला आलो. आणि एअरपोर्टला आलो होतो, दिवसभर आम्ही कामाने दमलो होतो आणि मी त्यांना मी इथं 5 मिनिटं थांबा, मी होतो ते एअरलाईनच्या लोकांकडे सांगून येतो की बाबा खासदार आहे म्हणून. मी तिथे गेलो आणि ते एअरलाईनचे लगेच खासदार म्हणून ती मंडळी माझ्यावर आली आणि पाहतो तो भाऊ कुठे सापडत मला, कुठे गेलो मी शोधायला लागलो. तर ते अक्षर सांगतो ते जे जिना असतो ना त्या जिन्यावरती खाली बसतो.